त्यामध्ये जे मोऱ्यात प्रकरण झालं, एक लहान बालक होता, एक 3.5 वर्षाचा. तर डॉक्टरांनी आपल्याला प्रथम बातमी कळवली ही, की असा-असा लहान बालक एक त्याचे वडील त्याला घेऊन आलेले आहेत आणि डॉक्टरांनी त्याला चेक केलं तर त्याचं काही श्वास वगैरे चालू नव्हता. तर मग त्यानंतर तो डॉक्टर म्हटले, की "थांबा इथं नाही का, याला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल." पण त्याच्या वडिलांनी कोणत्याही न ऐकता तो घेऊन गेला जवळ. आणि त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. सिनियर पी-आय काटवानी साहेब आहेत, त्यांना माहिती दिली, की असं-असं आले होते आमच्याकडे आणि ते घेऊन गेलेले आहेत. तर मग त्यानंतर आपण तिथे गेलो, चेक केलं, तर तो मुलगा त्या ठिकाणी नव्हता, तो जो लहान बालक होता. मग त्याचा ॲड्रेस वगैरे काढला, आपण त्याच्या घरी गेलो आणि त्यानंतर आपण त्या मुलाला परत आणलं आणि त्याचं पी-एम वगैरे केलं आणि त्याचे जे आई-वडील होते, त्यांना आपण मग पोलिस स्टेशनला भेटलो. थोडं शंकास्पद वाटलं आपल्याला, की काय झालंय बुवा? तर मग त्यानंतर मग त्या पी-एम रिपोर्टमध्ये आपण बघितलं, की त्याला थोडं डोक्याला मारहाण आणि पोटात बुक्का वगैरे मारल्यासारखं होतं. तर फ्रॅक्चर वगैरे दिलं होतं. तर मग त्यानंतर मग डाऊट आला, क्लिअर झालं, की त्याला मारहाण झालेली आहे. मग त्यानंतर आपण पूर्ण माहिती काढायला घेतली. तर त्याच्या वडिलांचं पण हे दुसरं लग्न होतं आणि त्याची आई होती. तर त्या आईचं पण हे तिसरं लग्न होतं आणि जो मुलगा होता तो पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा होता तो. तर मग तो कायम त्याला येता-जाता म्हणायचा जो आरोपी आहे जितेंद्र प्रदीप भिसे, वय 28 त्याचं. तो त्या मुलाचा वडील होता म्हणजे सावत्र वडील होता. तर त्याला येता-जाता म्हणायचा, की "तू माझे पप्पा नाही" वगैरे आणि त्याला त्याचा राग यायचा. आणि आपण आजूबाजूला पण विचारलं तर त्यांनी सांगितलं, की हा दरवेळेस त्याला मारायचा वगैरे नाही का, टॉर्चर करायचा किंवा ह्या त्या गोष्टी होत्या. तर मग त्यानंतर मग आपल्याला ते कळालं. मग त्याला आपण विचारपूस केला आरोपीला. मग नंतर तो हळू तो आरोपी आपल्याजवळ कबूल झाला, की मी ते मच्छी काढण्याचं जे असतं समुद्रात जाऊन ते ओढून आलो. त्यानंतर घरी आल्यानंतर तो होता. तर मग ते जेवलो वगैरे आणि त्यानंतर परत त्या मुलाने काहीतरी बोलला असं, किंवा असं त्याला आता काय कळतं लहान मुलाला. तर मग त्यानंतर त्याने त्याला मारहाण केली. मारहाण करून तो परत बाहेर निघून गेला. झोपला. त्याला वाटलं झोपला म्हणून तो बाहेर निघून गेला. 12 वाजता आला. त्याला कळालं की हा उठत नाहीये. मग त्याने त्याच्या पत्नीला वगैरे कॉल केला वगैरे. त्याची पत्नी थोडी बाहेर गेली होती कुठेतरी आणि मग त्याने हॉस्पिटलला स्वतःहून नेलं आणि त्यानंतर ही पुढची प्रोसेस झाली. तर मग हे आपण त्याचा मोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 24/26 आणि त्याला आपण BNS कलम 103 एक बाल न्याय अधिनियम जे ऍक्ट कलम 75 मधील यानुसार आपण त्याचा तपास करतोय त्या गुन्ह्याचा आणि आरोपी अटक आहे आपल्याकडे. अ, हे आरोपीचं दुसरं लग्न होतं हे आणि मूळ रूपचा तो ह्याच उरण भागातला आहे आणि तो त्याच्या बोटी असतात अ, जाळं ओढण्यासाठी, तर त्यासाठी तो जायचा, ते काम करायचं. त्याच्यावर पाठीमागे त्यांच्या पती-पत्नीचं भांडण झालं होतं. तर त्याची एक एन-सी दाखल झाली होती. त्यावेळेस ते आले होते पोलीस स्टेशनला. तर हे जे होतं त्याची जी आता पत्नी होती जी घरात राहत होती. तर तिचं हे तिसरं लग्न होतं आणि हे जे मुलगा आणि मुलगी होती, हे अगोदर एक मुस्लिम समाजाचा मुलगा होता, त्याच्याबरोबर लग्न झालेलं होतं, त्याचे होते हे. त्यानंतर मग त्यांचं ते वैयक्तिक त्यांनी ते मिटवलं आणि नंतर वेगळे होऊन मग त्यांनी हे तिसरं लग्न पण त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या समंजसनेच केलेलं होतं, की 2 मुलं आहेत वगैरे आणि त्या पद्धतीने ते संसार करत होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.